जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथ तालुक्यातील वसार गावात निशांत वायले यांच्या घरगुती गणेशोत्सवात यंदा बाजीप्रभू देशपांडे पावनखिंड देखावा उभारण्यात आलाय। यासाठी संपूर्ण इको फ्रेंडली मूर्ती आणि डेकोरेशन साकारण्यात आलंय। हा देखावा पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करतायत। दरवर्षी वायले कुटुंबियांच्या वतीने विविध देखावे निर्माण करून सामाजिक संदेश देण्याचं काम वायले कुटुंबीय करतायत। यंदाही बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याला 365 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गणपती बाप्पा समोर हा इको फ्रेंडली देखावा उभारण्यात आला असून या जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आलाय। यात सर्व प्रकारचे कागदी पुठ्ठे, नैसर्गिक कलर आणि शाडू मातीपासून तयार केलेली बाप्पाची मूर्ती साकारण्यात आली आहे। हे विलक्षणीय क्षण पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतायत। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोर, जगद्गुरु नित्यानंद भाऊ। सालाबादप्रमाणे आमच्या घरी हा गणपती उत्सव काही वर्षापासून होत आहे। तर ह्या वर्षी बाजीप्रभू देशपांडेंनी जी पावनखिंडीत पराक्रम गाजवला त्या विषयावर हे दृश्य बनवण्याचा मुलांनी प्रयत्न केला। त्यामध्ये माझा मुलगा निशांत यशवंत वायले, प्रशांत यशवंत वायले आणि माझी नात दिया प्रशांत वायले, तसेच त्याचा मित्र मन्या फुलोरे, संतोष सोमनाथ फुलोरे, उदय फुलोरे यांनी रात्रंदिवस मेहनत करून हे सीन बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि या तुमच्या लोकांच्या मुले या आमचं मुलांचं होप वाढतं आणि ते दरवर्षी नवीन नवीन दृश्य देखावा करण्याचा प्रयत्न करतात। त्यामध्ये आमच्या इथं काही प्लास्टिक असं आणि मूर्ती ही शाडूच्या मातीचीच आहे। तिला खूप वजन आहे, नेता आणताना त्यांना त्रास होतं, पण हे सर्व त्यांनी निसर्गपूरक असं साहित्य वापरून बनवलेलं आहे। कशा प्रकारे साकारण्यात आलं काय सांगाल? हे आम्ही जे पावनखिंडी जे पराक्रम झालेलं बाजीप्रभू देशपांडे 13 जुलै 1660 मध्ये, ते आता म्हणजे थोडं 10-12 वर्ष अगोदर त्याला 350 वर्षाचा इतिहास झालेला आहे। तर ते आम्ही थोडं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। सर्व माझे मित्रमंडळींनी मला खूप सहकार्य केलेलं आहे। आकाश कोलेकर, उदय पाटील, सोमनाथ पाटील, परत माझा भाऊ, सर्वांनी खूप मदत केलेली आहे। आणि दाखवण्याचा हा प्रयत्न की प्रत्येक वर्षी काही ना काही आम्ही नवीन करण्याचा प्रयत्न करतोय। तुमच्या माध्यमातून आम्हाला खूप सहकार्य भेटतंय। ज्या दिवशी तुमच्या माध्यमातून पुढे जात आहे तेव्हा सर्व इकडून आम्हाला खूप सपोर्ट भेटतंय। त्याच्यामुळे आमचे प्रत्येक वर्षानुवर्षी पूर्ण वाढतच चाललेलं आहे। आणि सांगायचं गेलं तर बाजीप्रभू देशपांडेंची ही पहिल्यांदाच मूर्ती महाराष्ट्रामध्ये झालेली आहे की अशी मूर्ती म्हणजे गणपतीच्या स्वरूपात कधी बघितलेली माझ्या मते तर नाही आहे, पण पहिल्यांदाच आम्ही साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि जे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला, बाहेरची खिंड दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, छोट्या मोठ्या चुका झाल्या असतील, पण जेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न केला तेवढा आम्ही केलेला आहे। याच्यामध्ये काय वापर केला? याच्यामध्ये आम्ही शाडूची मातीचा गणपती बाप्पा केलेला आहे। परत सर्व पुठ्ठा विठ्ठा वापरून सगळं केलेलं आहे। पाण्याचा फवारा दाखवण्याचा प्रयत्न केला। परत आपलं गोंडपाट असतील ते पण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। हे जे फुलं तुम्ही बघतायत बाहेर दिसतील ते पण आम्ही कागदानेच बनवलेली आहेत आणि ज्या वेळी बिली आहेत ते पण आम्ही कागदानेच साकार करण्याचा प्रयत्न केलेला आहे। सर्व इको फ्रेंडली? हां, सर्व इको फ्रेंडली आहेत। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।